सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची 45 डेजची सिरीज चालू आहे. दिवस आहे 14वा, डे 14. मागील काही दिवसामध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच पाहत होतो. कालच आपलं पार्ट ऑफ स्पीचचे सगळे टॉपिक कव्हर झालेले आहे आणि आज आपण घेऊन येत आहे नवीन कोरा टॉपिक जो आहे सेंटेन्स. आता तुम्ही म्हणाल सेंटेन्स काय, सोपं तर असतं, पण सेंटेन्स आज आपण पूर्ण उलगडून घेऊया. जसं आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये एक एक गोष्ट उलगडून पाहिली, तसं आता आपण सेंटेन्स पण नेमकं काय आहे, सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट काय आहे, प्रेडिकेट काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, सेंटेन्सचे टाईप काय आहे, सेंटेन्सच्या टाईपचे कन्व्हर्सेशन म्हणजे फॉर्म्स कसे चेंज करायचे, असर्टिव्हचं निगेटिव्ह, असर्टिव्हचं एक्सक्लेमेटरी किंवा एखादा क्वेश्चन कसा फॉर्म करायचा हे आपण पाहणार आहोत. हा पण 1-2 दिवसाचा टॉपिक आहे. तर आजच्या दिवसामध्ये आपण टाईप ऑफ सेंटेन्स अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर अँड अकॉर्डिंग टू मिनिंग असे 2 पार्ट्स आपण आता पाहणार आहे. तर सर्वात प्रथम आपण सेंटेन्सची डेफिनेशन समजून घेऊया. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स अँड एक्सप्रेसेस फुल थॉट. म्हणजे सेंटेन्स काय आहे, तर काही ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, जे वर्ड्स एकत्र आले आणि ज्याच्याने आपल्याला एखाद्या गोष्टीची पूर्ण सेन्स होतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय आपल्याला सांगितलं आहे त्याची पूर्ण माहिती कळते किंवा त्यातला थॉट जो आहे तो पूर्ण एक्सप्रेस होतो. त्याला आपण काय म्हणतो, सेंटेन्स असं म्हणतो. तर आता सेंटेन्स बनणं कशाचं आहे, तर सेंटेन्स मध्ये 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहे. एक आहे सब्जेक्ट म्हणजे डुअर, करणारा, जे काही आपण पाहिले होते 10 सब्जेक्ट आहे. आय, वी, यू, दे, राम अँड सीता. थर्ड पर्सन मध्ये ही, शी, इट, राम, सीता. हे 10 जण जे आहेत ते डुअर्स आहेत, बरोबर. डुअर्स म्हणजे काय, सब्जेक्ट आहे. आणि पुढे याच्यामध्ये उरलेला जो पार्ट आहे, सब्जेक्ट सोडून जो उरलेला पार्ट आहे त्याला म्हणतात प्रेडिकेट. बर, इयत्ता 5वी 6वी 7वीच्या मुलांना प्रश्न कसा येईल, आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. हा 1 मार्काचा प्रश्न राहील, बरोबर. हा 1 मार्काचा प्रश्न आपण आता कव्हर केला. सब्जेक्ट म्हणजे काय, हे जे 10 जण डुअर्स आहेत, आय, वी, यू, दे, राम अँड सीता. राम अँड सीता म्हणजे काय, जगातले कोणते पण 2 व्यक्ती, द किंग अँड हिज मेन वगैरे वगैरे, असे कोणतेही 2 व्यक्ती, नावं असतील किंवा कोणी म्हणजे असं राम अँड सीता असेल किंवा काही असेल, जे काय असेल ते व्हॉट एव्हर. मग हे थर्ड पर्सन, ही, शी, इट. हा राम म्हणजे कोणत्याही मुलाचं नाव आणि सीता म्हणजे कोणत्याही मुलीचं नाव. म्हणजे हे पुरुषवाचक आणि स्त्रीवाचक कुठलंही नाव असेल ते दोघांसाठी आपण ते वापरतो. हे 10 जण कोण झाले तुमचे, सब्जेक्ट. सब्जेक्ट ओळखता आला, तिथून उरलेलं जे सेंटेन्स आहे त्याला आपण प्रेडिकेट म्हणतो. मग आता प्रेडिकेट म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय नेमकं समजून घेऊया. द सब्जेक्ट इज अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया अबाउट हुम और विच समथिंग इज सेड. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय आहे की एखादा व्यक्ती असू शकतो, एखादी प्लेस असू शकते, एखादी थिंग, एखादी वस्तू असू शकते किंवा एखादी आयडिया असू शकतो जिच्याबद्दल आपण बोलतोय. अबाउट हुम और विच समथिंग इज सेड, त्याच्याबद्दल आपण बोलतोय किंवा सांगतोय किंवा काहीतरी एक्सप्रेस करतोय, तर त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणजे डुअर. ओके. आता आपल्याला वाक्यात एकदम सोपं आहे. कसं सब्जेक्ट ओळखायचं, काय सोपं आहे. जर आपण दिलेल्या वाक्याला प्रश्न विचारला, कोण किंवा काय, असे 2 प्रश्न विचारले, म्हणजे कोण म्हणजे काय, हु अँड व्हॉट, असे जर 2 प्रश्न विचारले तर जे आपल्याला मिळेल दॅट इज आवर सब्जेक्ट. टू फाइंड द सब्जेक्ट, आस्क क्वेश्चन हु और व्हॉट. दोन्हीपैकी एकही प्रश्न विचारला तर ज्याचं उत्तर मिळेल दॅट इज युअर सब्जेक्ट. बर, आता प्रिडिकेट म्हणजे काय, इट इज द पार्ट ऑफ सेंटेन्स दॅट टेल्स समथिंग अबाउट द सब्जेक्ट. म्हणजे हा सेंटेन्सचाच पार्ट आहे जो आपल्याला डुअर बद्दल म्हणजे सब्जेक्ट बद्दल मोर इन्फॉर्मेशन देतो. इट इज द पार्ट ऑफ सेंटेन्स दॅट टेल्स समथिंग अबाउट द सब्जेक्ट. आता इथे खाली काही एक्झाम्पल दिलेत मी. हे एक्झाम्पल मध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट वेगळे केलेत. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे, शी राईट्स नीटली. यातलं शी काय आहे, सब्जेक्ट, आणि उरलेलं जे काय आहे, आता इथे 2च शब्द आहेत, कधी कधी ते 10-12 शब्द पण असू शकतात, काही गरज नाही. म्हणजे काय, आपल्या एकदा सब्जेक्ट वगैरे कळलं ना, उरलेले 2 शब्द असू द्या किंवा 1.5 ओळ असू द्या, दॅट इज युअर प्रेडिकेट. वर्ब पासून, टू बीच्या रूपापासून जी चालू होती ती सगळी तुमची प्रेडिकेट. मग राईट्स नीटली हे तुमचं प्रेडिकेट आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, द बॉय इज रनिंग. याच्यामध्ये द बॉय सब्जेक्ट आहे, इज रनिंग तो धावत आहे, हे काय आहे, प्रेडिकेट आहे. रीता इज माय फ्रेंड, रीता सब्जेक्ट आहे, इज माय फ्रेंड प्रेडिकेट आहे.
दे आर रिडिंग बुक्स. दे सब्जेक्ट आहे आणि आर रिडिंग बुक्स म्हणजे आर रिडिंग बुक्स मुळे आपल्याला काय कळतं की कोण दे ते पुस्तक वाचत आहेत. मग ते पुस्तक वाचत आहेत तर मग आपल्याला मोर इन्फॉर्मेशन कळाली कुणाबद्दल, सब्जेक्ट बद्दल. म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. 1 मार्काचा टॉपिक क्लिअर झाला. आता पुढच्या टॉपिक कडे वळूया. पुढचा टॉपिक आहे टाइप्स ऑफ सेंटेन्स अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. आता तुम्ही म्हणता स्ट्रक्चर म्हणजे काय, रचना म्हणजे त्याची वाक्याची रचना कशी केली. रचनेनुसार 4 प्रकार आहेत. तर ते आपण पाहूया. द टाइप ऑफ सेंटेन्स अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे काय, काही वाक्य एकदम साधं सिंपल असतं. कर्ता, कर्म, क्रियापद, एक सब्जेक्ट, एक प्रेडिकेट, संपला विषय. बघा सिंपल सेंटेन्सची डेफिनेशन आपण थोडक्यात बघूया. अ सेंटेन्स दॅट हॅज 1 सब्जेक्ट अँड 1 प्रेडिकेट. या सेंटेन्स मध्ये एकच सब्जेक्ट असतो आणि एकच प्रेडिकेट असतो. त्याला आपण काय म्हणतो, सिंपल सेंटेन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, शी डान्सेस वेल, आय लाईक मिल्क. याच्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, उरलेला प्रेडिकेट आहे. म्हणजे 1 सब्जेक्ट आहे आणि 1च प्रेडिकेट आहे. नेक्स्ट, द सन शाईन्स ब्राईटली. द सन हा एकच सब्जेक्ट आहे आणि शाईन्स ब्राईटली हे एकच प्रेडिकेट आहे. दिस इज द सिंपल टाइप ऑफ सेंटेन्स. आता नेक्स्ट जो टाइप आहे तो आहे कंपाऊंड सेंटेन्स. आता पहिले तुम्ही कंपाऊंड या शब्दाचा अर्थ समजून घ्या. कंपाऊंड म्हणजे काय की 2 गोष्टी जिथे एकत्र येतात त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. कंपाऊंड वर्ड्स पण असतात. तुम्हाला इंग्लिश मिडियमच्या मुलांना म्हणजे 7वी 8वीच्या मुलांना कंपाऊंड वर्ड लिहायला येतात. जसे की होमवर्क, रेनबो, क्लासरूम, अशा प्रकारचे शब्द असतात. ते लिहायला येतात. कंपाऊंड वर्ड्स आयडेंटिफाय करा, लिहा. 2 मार्काला तुम्हाला लिहायला येतात. तर कंपाऊंड या शब्दाचा अर्थ होतो की 2 शब्द किंवा 2 एकदा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. मग आता सेम कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय असेल, अ सेंटेन्स मेड ऑफ 2 इंडिपेंडेंट क्लॉजेस जॉईन बाय कंजंक्शन. 2 इंडिपेंडेंट क्लॉजेस म्हणजे काय, मुख्य पद उपपद जे असतं त्याला क्लॉजेस म्हणतो आपण. बरोबर, हे 2 क्लॉजेस एका कंजंक्शनने जोडलेले असतात. आता कंजंक्शन हा टॉपिक आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये 7व्या नंबरला पाहिला होता. कंजंक्शन आणि इंटरजेक्शन असे टॉपिक आपण एकाच दिवशी कालच म्हणजे डे 13च्या व्हिडिओमध्ये पाहिले. कंजंक्शननी जोडलेले असतात. त्यातले कॉमन कंजंक्शन आहे अँड, बट, ऑर, सो आणि दॅट. दीज आर युअर कंजंक्शन. एक्झाम्पल बघूया. आय ट्राईड हार्ड बट आय फेल्ड. सेकंड सेंटेन्स होतं शी कुक्ड फूड अँड सर्व इट. He was tired, so he slept early. These are the example of compound sentence. Next, स्ट्रक्चर नुसार टाइप जो आहे तो आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. डेफिनेशन बघूया. अ सेंटेन्स दॅट हॅज 1 मेन क्लॉजेस, एकच मेन क्लॉज असतो, अँड 1 or more सबऑर्डिनेट क्लॉजेस. आणि याच्यामध्ये काय असतात, एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे उपपद असतात. आता एक्झाम्पल बघा. द कॅट जम्प्ड ऑन द ट्री. म्हणजे काय केलंय, मांजराने झाडावर उडी मारली. व्हाईल आय वॉज सिटिंग इन द पार्क. जेव्हा मी बागेत बसलेलो होतो. म्हणजे इथं काय केलंय, व्हाईल या शब्दाने 2 वेगवेगळे वाक्य काय केलेत, जॉईन केलेत. आणि सेंटेन्स ऑफ यातलं मेन क्लॉज हेच आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये आय वॉज सिटिंग इन द पार्क. ओके. नेक्स्ट सेंटेन्स, द म्युझियम वॉज इंटरेस्टिंग ऍज आय एक्सपेक्टेड. म्हणजे जसं मी ठरवलं तसंच ते म्युझियम इंटरेस्टिंग होतं. ऍज या शब्दाने 2 वाक्य जोडलेत. शी सॅंग ब्युटिफुली व्हाईल प्लेइंग द गिटार. म्हणजे ती गिटार वाजवता सुंदर गाते सुद्धा. म्हणजे एक मेन क्लॉज आहे, एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि दोन्ही जर जोडले तर दीज आर द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता नेक्स्ट जो स्ट्रक्चर नुसार प्रकार आहे तो आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे हे कंपाऊंड पण आहे आणि कॉम्प्लेक्स पण आहे. द सेंटेन्स दॅट हॅज 2 or more मेन क्लॉजेस. याच्यामध्ये एकापेक्षा जास्त 2 मेन क्लॉजेस असतात आणि अँड ऍटलिस्ट 1 सबऑर्डिनेट क्लॉज आणि एकच सबऑर्डिनेट क्लॉज असतं. एक्झाम्पल बघा. आय वेटेड फॉर हिम बट ही डिड नॉट कम बिकॉज ही वॉज लेट. ओके, इथं परत बिकॉज झालंय माझं. ही वॉज लेट. ओके. शी फिनिश्ड हर वर्क अँड शी रेस्टेड आफ्टर द गेस्ट लेफ्ट. तिने तिचं काम संपवलं आणि मग तिने आराम केला. कधी? आफ्टर द गेस्ट लेफ्ट, जेव्हा पाहुणे निघून गेले. ओके.
म्हणजे दीज आर द एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कशाचं एक्झाम्पल आहे? कंपाऊंड ऍज वेल एज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता पुढचे टाइप्स बघूयात आपण, जे आहे मिनिंग वर डिपेंड आहेत. म्हणजे कसे आहेत? वाक्याच्या अर्थावर, मिनिंग आणि पर्पज किंवा हेतूनुसार आहेत. तर असे आपण जनरली आपल्याकडे 4 टाईप असतात, पण आपण आज एक नवीन टाईप पण पाहणार आहे, ज्याचं नाव आहे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. आता पहिलं बघूयात आपण असरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. याचे सबटाइप्स पण असतात. याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपण उद्या पाहूया, ज्याच्यामध्ये आपण असरेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेशनचे इंट्रोगेटिव्हचे दोन टाईप आहेत. WH क्वेश्चन, येस नो टाईप क्वेश्चन, व्हर्बल नॉन व्हर्बल असे 2 टाईप आहेत. इम्पेरेटिव्हचा एकच प्रकार आहे, एक्सक्लेमेशन एकच प्रकार आहे. असरेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्हचे 2 सब टाईप आहेत. ते आपण कमिंग डेज मध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चर मध्ये पाहूया. आता आपण पाहूया की असरेटिव्ह आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं. थोडक्यात एकदम मोजक्या शब्दात समजून घेऊया. इट स्टेट्स अ फॅक्ट ऑर इन्फॉर्मेशन. याच्यामधून काय कळते? एखादी फॅक्ट, माहिती किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला समजते. फॅक्ट म्हणजे जे आहे ती सत्य घटना किंवा इन्फॉर्मेशन, माहिती आपल्याला समजते. एक्झाम्पल बघा, शी इज अ टीचर, इट इज अ कोल्ड, द बॉय इज रनिंग. बघा, मग आता इथे काय कळलं की म्हणजे याच्यामधून आपल्याला काय कळलं की माहिती कळली. बाबा आजूबाजूला काय चाललंय, हा थंड आहे, टीचर आहेत, हे काय आहे, मुलगा धावतोय. याच्यावरनं काय कळलं आपल्याला की एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला गेन होती. म्हणजे आपण त्याला असरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. दुसरा जो मिनिंग नुसार टाईप आहे तो आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कशासाठी वापरतात? इट इज यूज टू आस्क क्वेश्चन्स. म्हणजे कशासाठी वापरतात? इट आस्क अ क्वेश्चन. आता फॉर एक्झाम्पल, वेअर आर यू गोईंग, व्हॉट इज दिस, हु इज युअर इंग्लिश टीचर, दीज आर द क्वेश्चन. मग अशा प्रकारचे हाऊ आर यू वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्यासाठी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा उपयोग करतात. याचा एंड क्वेश्चन मार्कने होतो. म्हणजे दीज आर द क्वेश्चन वर्ड. क्वेश्चन वर्डनी सुरुवात झाली की सगळ्यात शेवटी क्वेश्चन वर्ड. आयडेंटिफाय करायला आले, ओळखायला आले, एकदम सोपे. कसे ओळखायचे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो. त्याच्यावरनं आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आरामशीर ओळखू शकतो. डिक्लेरेटिव्ह किंवा असरेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी फुल स्टॉप असतो. याच्यात आणि इम्परेटिव्ह मध्ये थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं, पण मी तुमचं कन्फ्युजन नक्कीच दूर करेल कमिंग म्हणजे पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. बघा, आता थर्ड जो टाईप आहे तो आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये ना कोण करणार आहे याला महत्व नसतं, कामाला महत्व असतं. स्विच ऑन द फॅन, ओपन द डोर, क्लोज द डोर म्हणजे फक्त आज्ञा केलेली असते. द इम्परेटिव्ह सेंटेन्स इट गिव्स ऑर्डर, रिक्वेस्ट और ऍडवाइस. याच्यात एक तर ऑर्डर दिलेली असती, आज्ञा केलेली असती, रिक्वेस्ट केली असती, विनंती केलेली असती, किंवा ऍडवाइस एखादा सल्ला दिलेला असतो. तर याच्यामध्ये म्हणजे डुअर महत्वाचा नसतो. याच्यामध्ये डायरेक्ट आपण जे करतोय ना, ऍक्शन दिलेली असती, ती आपल्याला फुलफिल झाली की संपलं. कोण करतंय, काय करतंय, डोंट म्हणजे कीप क्वाईट म्हणजे काय? शांत बसा. मग कोणी एक जणही बसायचं काय? नाही, सगळेजण शांत बसणार आहे. कीप क्वाईट. बघा, एक्झाम्पल बघूया. प्लीज हेल्प मी. याच्यामध्ये काय केलंय? रिक्वेस्ट केली. ओपन द डोर, ऑर्डर केली. सिट डाऊन, ऑर्डर आहे. ईट स्लोली, ऍडवाइस दिलेली आहे. ओके, अशा प्रकारे आपण ऍडवाइस, ऑर्डर आणि रिक्वेस्ट साठी इम्परेटिव्ह सेंटेन्स वापरतो. इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये कर्ता असतोच, सब्जेक्ट असतोच, असं काही नाही. फक्त आपल्याला मेन याच्यावर इम्फोसिस केलं असतं, मेन वाक्यावर गेलं असतं. याचा एंड पण फुल स्टॉपनी होतो. नेक्स्ट जो प्रकार आहे तो आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ओके, एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये काय होतं? सडन ज्या इमोशन आहेत किंवा फिलिंग्स आहेत तेव्हा आपल्या तोंडातून बाहेर पडतात. उद्गारवाचक वाक्य म्हणतो आपण याला मराठीत. म्हणजे काय? अचानक एखादं हत्ती बघितला, अबो केवढा मोठा हत्ती, मराठीतलं वाक्य आहे, बरोबर. आता इंग्लिशमध्ये वगैरे आपण एक्सप्रेशन करताना आपण इंटरजेक्शन मध्ये बघितलं, वाव, हुर्रे, अलास, ब्रावो, नंतर आ वगैरे, आउच असे पण बघितले होते. म्हणजे काही काल आपण बघितले इंटरजेक्शनचा व्हिडिओ, जर तुम्ही नीट पाहिला असेल तर तुम्हाला सगळे एक्सप्रेशन, एक्सक्लेमेशनचे सगळे साईन, कुठल्या ठिकाणी कोणते एक्सक्लेमेशन वापरायचं हे सगळं माहितीये. पण आपण सेंटेन्सचा विचार करतोय, तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये काय दाखवतात? इट मेनली शोज द स्ट्रॉंग फिलिंग और इमोशन. म्हणजे एखाद्या व्यक्तीची स्ट्रॉंग फिलिंग, आतली भावना किंवा इमोशन, फिलिंग आणि भावना म्हणजे दोन्ही. फिलिंग गोष्ट म्हणजे एक वाटणं, त्याला भासते, ती भासणं, आणि इमोशन म्हणजे भावना, याचा सेंटेन्स मधनं बाहेर पडलेली असते. एक्सक्लामेटरी सेंटेन्स एक्झाम्पल बघूया. व्हॉट अ ब्युटिफुल डे. याचा एंड जो आहे तो एक्सक्लामेशन साईननी होतो, म्हणजे उद्गारवाचक वाक्याने होतो, चिन्हानी होतो. हाऊ हार्ड इज, याचं बघा इथे एक्सक्लामेशन साईन आलंय.
व्हॉट अ नाईस स्टोरी इट इज. हे पण एक्सक्लेमेशन साईन आलं. म्हणजे ओळखणं, जसं आयडेंटिफाय करणं खूप सोपं असतं. काय ओळखणं सोपं आहे? तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स ओळखणं सोपं आहे. इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन एंड होतो क्वेश्चन मार्कनी, एक्सक्लामेटरी सेंटेन्स एंड होतं एक्सक्लामेटरी साईन. त्याच्यामुळे हे दोन टाईप ओळखणं सोपं आहे. आता बऱ्याच जणांना जे 7वी 8वी ला आहेत तर त्यांना आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स येतं विथ मिनिंग, आणि काही नाही तर विथ स्ट्रक्चर, म्हणजे अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, अकॉर्डिंग टू मिनिंग. तर हा एक महत्वाचा टॉपिक आपण ग्रामर मधला आता आपण पाहिलेला आहे. आता सगळ्यात शेवटचा, जो शक्यतो कधी पुस्तकात आपल्याला ग्रामरच्या पुस्तकात दिसत नाही असा एक प्रकार आहे, तो आहे ऑप्टिटेटिव्ह सेंटेन्स. ओके. आता ऑप्टिटेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय केलंय? इट एक्सप्रेस द विश, इच्छा, प्रेयर ऑर ब्लेसिंग. म्हणजे आपली इच्छा असेल किंवा आपली एकली प्रार्थना आहे किंवा आपण एखाद्याला आशीर्वाद दिला तर ते जे एक्सप्रेस करण्यासाठी आपण जे सेंटेन्स वापरतो त्याला म्हणतात ऑप्टिटेटिव्ह सेंटेन्स. आता याचे एक्झाम्पल बघूया. मे यू सक्सीड, तुला यश मिळो, बरोबर. नंतर विश यू ऑल द बेस्ट, म्हणजे आपण नेहमी वापरतो ऑल द बेस्ट म्हणताना, विश यू ऑल द बेस्ट, विश यू हॅपी बर्थडे. हे पण मे गॉड ब्लेस एव्हरीवन, देव सर्वांचं भलं करो, कल्याण करो, रक्षण करो. हे जे वाक्य आहे हे दीज आर द एक्झाम्पल ऑफ ऑप्टिटिव्ह सेंटेन्स. आता आजचा जो होमवर्क आहे मी ते तुम्हाला करायला लावणार आहे, मी तुम्हाला देणार नाही. तर तुम्ही काय करायचंय आजच्या होमवर्कसाठी, हे जे टाईप ऑफ सेंटेन्स आहेत अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर आणि अकॉर्डिंग टू मिनिंग, हे दोन्ही टाईपचे तुम्ही काय करायचे, तुमच्याकडे सगळ्यांकडे इंग्लिशचे पुस्तक आहेत, एक पुस्तक काढायचंय आणि प्रत्येक प्रकारचे 10-10 वाक्य शोधून लिहायची. हा तुमचा आजचा याचा अभ्यास असणार आहे. तसंही मी डिस्क्रिप्शन मध्ये थोडाफार देईलच अभ्यास, आयडेंटिफाय करायला देईल, ओळखायला देईल, किंवा अजून त्याच्यामध्ये चेंज करायला तर देणार नाही, कारण मी शिकवलं नाही चेंज करायला. आज मी फक्त तुम्हाला ओळखायला शिकवले, तर आज फक्त ओळखण्याची एक्सरसाइज मी तुम्हाला देईल. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळला असेल. सिंपल जरी असला तर आपलं ठरलंय की ग्रामर कसं करायचंय, सिंपल करून समजायचं, म्हणजे एकदम जे छिन्न विछिन्न प्रकार करून, म्हणजे भाग भाग करून शिकायचे. एक एक तुकडा जोडून, आता पार्ट ऑफ स्पीच कळालेत, मग आपला सेंटेन्स कळतील, मग सेंटेन्सचे टाईप कळतील, मग सेंटेन्सचे स्ट्रक्चर नुसार टाईप कळले, मिनिंग नुसार टाईप कळले. मग आता आपल्याला आता वेळ कुठली येईल, सेंटेन्स वगैरे झाल्यावर येईल टेन्स येईल, काळ येईल. मग काळ एकदा कळला की तुम्ही कुठलेही कसेही सेंटेन्स फॉर्म करू शकता. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे एकत्र आले की सेंटेन्स तयार होतं. आता मी तुम्हाला आज काय शिकवलंय, सेंटेन्स कसं तयार झालंय, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. प्रेडिकेटच्या आतमध्ये बाकी सगळं हे आहे, पुढचा प्रकार आहे टेन्स, मग त्याच्यामध्ये टू बी ची रूप, मग त्याच्यामध्ये वर्ब, अजून बरंच काय 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 त्याच्यात इन्क्लूड आहे. सोपं आहे, सगळं सोपं आहे. करण्याच्या आधी प्रत्येक गोष्ट आपल्याला अवघड वाटत असती, पण आपण एकदा करायला लागलो की ते आपल्याला इझी वाटतं, सोपं वाटतं. अशा प्रकारे ग्रामरची आपली सिरीज मध्ये आता हा 14वा दिवसाचा व्हिडिओ नक्की, आशा आहे तुम्हाला नक्की कळाला असेल. आणि जरी तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्या नक्कीच इम्प्लिमेंट केलं जाईल असं मी तुम्हाला शब्द देते. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूयात आणि भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.